पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुला हाका मारत होतो मगाशी, तुला लक्ष नव्हतं काय ग भामी? आता कशाला शांत बसलाय? बोला आणखी। मी काय साधी संसारी घरगुती बाई, घराबाहेरच्या अडचणी कटकटी मला काय कळणार? माझी अक्कल काय ती चुली पुढे। जरा काळजी वाटली म्हणून विचारलं तर किती लागट बोललात मला। आता काय आपल्या माणसाची काळजी सुद्धा करू नये का आम्ही? आणि इतकंच होतं तर करायची होती एखादी शिकलेली मडमी, बाळबोध प्रश्न न विचारणारी। अहो अहो बघा बरं ताडून तिकडे, बरोबर। हा हा खालचा छे। अहो कितीही केलं तरी या खर्चाची हातातोंडाशी गाठ काही पडत नाही। अजून कुठून मदत मिळते का याचे प्रयत्न करायला हवेत। मी एक सुचवू का? आपटे राहील। अहो ते तसं मी सगळ्यांच्या भल्याच सुचवणार होतो, पण आता उत्तर माहितीच आहे आपल्याला, तर असते हात खर्चापोटी तरी काहीतरी रक्कम द्यावीच लागेल। बळवंतराव नमस्कार, आमचं काम आहे जरा। दीनानाथ ये, तुम्ही तुमचे काम दीनानाथला सांगा, त्यांना काय हवंय ते पहा आणि मदत कर रे। इथे जरा महत्वाचा विषय चर्चेत आहे म्हणून। हे एवढंच काम होतं, आपण ह्याचा स्वीकार करावा एवढीच विनंती होती। हे काय? खटल्याच्या खर्चासाठी आम्ही काही वर्गणी गोळा केली आहे, तीच द्यायला आलो आहे। फारशी नाही आहे, पण शक्य तितकी जुळवून आणली आहे। आपण याला नकार देऊ नये एवढीच आमची इच्छा आहे। आभारी आहे आपला। येतो येतो आम्ही। हे ऋण आपण कसे फेडणार आहोत गोपाळराव? हे केवळ वर्गणी नव्हे, हा लोकांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास आहे की आपण त्यांच्या वतीने त्यांच्या बाजूने बोलत राहू, लढत राहू। आज या वर्गणीच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा शपथ घेऊ, कितीही संकटे आली की तरी आपण ध्येयापासून मागे हटायचे नाही। बर्वेंचा माफीसाठी माझ्याकडे निरोप येणार याची मला कल्पना होती, पण हा निरोप पाठवायला बर्वेंनी थोडा उशीरच केला। केसरीकरांची जाहीर माफी हाच हेतू आहे बर्वेंचा, आणि तो साध्य झाल्यावर त्यांचा विजयच आहे। ते साजरा करायची संधी ते सोडणार नाहीत। आणि त्यांनी कितीही प्रयत्न करू द्या, विजय तर तेव्हाच साजरा करतील जेव्हा आपण माफी मागू, होय ना? बर्वेंचा कारकून आला होता माझ्याकडे की जर का केसरीकरांनी माफी मागितली तर बर्वे हा खटला मागे घ्यायला तयार आहे। आपला वकील या नात्याने हा निरोप आपल्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य होतं, परंतु मला असे वाटते की आपण माफी मागू नये। हो अर्थातच, माफी मागायचा प्रश्न येतोच कुठे? त्यासाठी का इतका मोठा खटला उभा केला?
आता इतका लढा दिलाय तर माफी मागायची नाही. माफी मागायची नाही हे तत्वतः जरी खरं असलं तरी आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आपली चारी बाजूनी कोंडी होऊ शकते. हस्ताक्षर तज्ञ प्रीतीराव सरदार यांच्या साक्षी मोडीत निघाले. ही पत्र खरी आहेत हे जर का आपण सिद्ध करू शकलो नाही तर पुढे काय परिस्थिती निर्माण होईल याची आपण उभयताच कल्पना आहे. साक्षींचा फारसा फायदा झालेला नाही हे जरी दुर्दैवाने खरं असलं तरी म्हणून त्याचा अर्थ माफी मागावी असा होत नाही. म्हणजे मला हा प्रश्न विचाराल तर मी स्पष्ट सांगेन की माफी मागायची नाही. शिवाय लोकांच्याही अपेक्षा वाढल्यात आपल्याकडून. म्हणूनच म्हटलं तत्वतः आता माघार घेता येणार नाही, घेऊही नाही. आता जर का आपण माफी मागितली तर सरकार विरुद्ध बोलणाऱ्या प्रत्येकाचे मनोधैर्य खच्ची होईल. आता लढणं हा फक्त एकच पर्याय आहे आणि तो आपण लढायचाच. आता वाटेल ते झाले तरी माघार नाही. बळवंतराव, मी माझी फी घेणार नाही, 1 रुपया देखील नाही. अहो पण आता पण नाही आणि बिन नाही हे ठरलं. या न्यायाच्या लढाईत माझी एक छोटीशी मदत. कृपा करून नाही म्हणू नका. बर, ठीक आहे. गोपाळराव, मदत करणारे हे असे 10 हात समोर येत असतील तर आपल्याला काळजी ती कसली नाही का? मेहता साहेब, आभारी आहे तुमचा. ही पत्र आपण लिहिली नाहीत आणि लिहूनही घेतली नाहीत असा दावा राव बहादूर बर्व्यांनी केल्याचे जगजाहीर आहे. या अर्जातील मजकूर वाचल्यावर आमचे हितचिंतक तर खरेच, परंतु थोड्या भित्र्या स्वभावाचे त्यांचंच फार चिंता पडली व केसरी सुरू होऊन 1 वर्ष पूर्ण होते न होते तोच त्यावर गजब गुदरावा हे पाहून त्यांचे चित्तास उद्विग्नता आली व ते पत्रकर्त्यास धाडसाचा व अविचाराचा दोष देऊ लागले. ताई, अहो ताई, ताई काय झालं तुम्हाला? ताई, कधी कधी ना काय बोलावं, कधी कुठे कसं बोलावं काही सुद्धा कळत नाही. काय झालं? काय बोललात? कोणाला बोललात? यांना बोलले हो मी. ती फटतेल ते बोलले, तोंडाला येईल तसं. माणूस चिंतेत आहे, विचारात आहे, हे बघून तरी बोलावं की नाही. पण नाही, ही आपली मेली माझ्याच विचारात. अहो, हा खटला, खर्च, शाळा, केसरी कमी का व्यवधान आहे त्यांना? बोलण्यापूर्वी थोडासा तरी विचार करायला हवा होता मी. शांत व्हा, शांत व्हा तुम्ही. नका मनाला लावून घेऊ. आपण काळजीपोटी चौकशी करत असतो ना, काळजीपोटीच बोलत असतो आपण. मग त्यात एखादा शब्द इकडचा तिकडे व्हायचा. कोणी आहे का घरामध्ये? या बघूया. केसरीचे संपादक येथेच राहतात का? हो. काही काम होतं का? हा, लखोटा द्यायचा होता. बर. काय असेल हो यात? डॉक्टर मर्फी हाजीर हो. May I ask some questions to Dr. Murphy, my lord? Proceed. Dr. Murphy, are you treating Chhatrapati Maharaja of Kolhapur? Yes. Could you bring into light
the mental status of the Maharaja to the court. Currently, as per the Maharaja's mental state, it is better to keep him isolated. That is why the decision of keeping Maharaja behind closed doors has been taken. Point to be noted, my lord. माय लॉर्ड, मला डॉक्टर मर्फींना काही प्रश्न विचारायचे. Proceed. डॉक्टर मर्फी, आपण आत्ताच म्हणालात की महाराजांची मानसिक स्थिती थोडीशी नाजूक आहे. मग अशा अवस्थेत त्यांना बंद दारात ठेवण्याऐवजी त्यांच्या मातोश्रींकडे सुपूर्त केलं तर जास्त चांगलं नाही का होणार? My duty is to provide treatment. It is not my concern where or with whom Maharaja is kept. मग डॉक्टर साहेब, पेशंटची ट्रीटमेंट करणं हे आपलं काम आहे, पेशंटला मारझोड करणं नव्हे. उपचारांच्या नावाखाली महाराजांना मारझोड केली जाते, हे खरंय? Objection, my lord. डॉक्टर, मी पुन्हा एकदा विचारतोय, उपचारांच्या नावाखाली महाराजांना मारझोड केली जाते, यात कितपत तथ्य आहे? Look, sometimes Maharaja gets out of control. So the only way to get him under control is to whip. I said silence in the court. असं ऐकण्यात आलंय की उपचारासाठी तुम्ही महाराजांना भारताबाहेर घेऊन जाणार? Yes, if required, we might move Maharaja out of this country. Silence, order in the court. मग संगनमतानं महाराजांना वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय, यात कितपत तथ्य आहे? How it is even possible to purposely turn a sane man into insane one? These all allegations are baseless. मग केसरीमध्ये जी पत्र छापून आली त्यातला मजकूर खोटं आहे असं मत आहे का आपलं? I cannot comment on this. My only concern is Maharaja's health. Order, I said, order in the court. ते आपल्याला असेच भुलवण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपण भुलण्याचे काही याला कारण- म्हणतात हात दाखवून अवलक्षण. अहो, कसली सत्याची लढाई आणि कसलं काय. अरे वा, सत्य हा शब्द तुमच्या माहितीचा आहे म्हणायचा. हे ऐकून नवल वाटले नाही, आणि एक दोन युक्तिवाद जिंकले म्हणजे संबंध खटला जिंकला असे होत नाही. बरं, एरवी तुमच्या या बोलण्याचा मला खरं तर संताप यायला हवा होता, पण आज मी खूप आनंदात आहे. त्यामुळे तुमचं हे तिरकस बोलणं मी कानाआड करतो बरं का बळवंतराव. तात्पुरता आनंद आहे हा बर्वे. न्याय आज न उद्या होईलच. तेव्हा अहो, विद्वान मंडळी ना तुम्ही, अजूनही तुमच्या लक्षात आलेलं नाहीये हा खटला जिंकणं तुम्हाला स्वप्नातही शक्य नाही. कोर्टात पुरावे लागतात आणि सर्व पुरावे आमच्या बाजूने आहेत. एम आय राईट मिस्टर इन्व्हॅरिटी? त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाहीये. शहाणपणा करा आणि माफी मागा. माफी मागणार नाही. अजूनही आमचे साक्षीदार शिल्लक आहेत. असं
माझ्याकडे भरपूर वेळ आहे बरं का गोपालराव. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सर्वांना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात जाणार. पण शेवटी विजय कोणाचा होणार हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. एक पोरगा हा लखोटा देऊन गेला आणि सोबत पत्र देखील. वाचा, सगळ्यांनाच ऐकू द्या. आबासाहेब घाटग्यांचं पत्र. महाराजांचा अनन्वित छळ होत असून त्यांना वेडं ठरवण्याचा अतिशय क्रूर कट रचला आहे. हे सर्व डोळ्यांनी पाहिलं आहे, त्यामुळे साक्ष द्यायला तयार झालो. सोबत पत्राची एक नकल पण आहे. त्यामध्ये असं लिहिलंय की बर्वे यांना सगळा कारभार आपल्या हाती घ्यायचा असल्याने त्यांनी हे कारस्थान रचलंय. राधाबाई साहेब आणि महाराजांना भेटू न देण्याची चालही या कटाचा एक भाग आहे. राधाबाई साहेब पहारेकऱ्यांपासून लपून कशाबशा महाराजांची ख्याली खुशाली पत्राद्वारे जाणून घेतात आणि यानं त्यांना आणखीनच काळजीत टाकलंय. मायलेकरांची ताटातूट करून काय साध्य होणार आहे हे तर उघडच आहे. सोबत ते असं लिहितात की पत्राची जी मूळ प्रत आहे ते साक्षीला येताना ते स्वतः घेऊन येतील. हे म्हणजे 16 आणि काम झालं बरं का गोपाळराव. हे घाटगे म्हणजे माझे स्नेहीच. वकिलीचं शिक्षण घेत असताना आमची ओळख झाली आणि नंतर स्नेह वाढला. वा, म्हणजे जुना स्नेह अगदी वेळेवर कामी आला म्हणायचं नाही. आता जरा आशेचा किरण दिसू लागलाय. खूप दिवसांनी एखादी आनंदाची बातमी आली. बरं का, पण मंडळी जरा सबुरीनं घ्या. हा आनंदाचा जल्लोष या 4 भिंतीतच ठीक आहे. सध्या मेहतांनी स्पष्ट सांगितलंय कुठलंही नाव बाहेर जाता कामा नये. आपण प्रत्येक पाऊल हे जपून विचार करूनच टाकायला हवं. आपले प्रयत्न कुठल्याही साक्षीदाराचं नाव या खोली बाहेर जाता कामा नये. माय लॉर्ड, मी आपल्याकडे एक महत्वाचा साक्षीदार सादर करण्याची परवानगी मागत आहे. त्यांची साक्ष होताच साऱ्या गोष्टी स्पष्ट होतील. पण त्यासाठी मला पुढील तारखेपर्यंत मुदत हवी आहे. ही साक्ष एका मराठा संस्थानिकाची असून ती सहजासहजी डावलता येणार नाही. Permission granted. Whosoever is the next witness, they could be heard in the next hearing. Till then, court is adjourned. What is this? Who is this Sanstanik? And how dare he generate so much courage to stand against you, Mr. Burbay? even I'm not sure about it. मलाही काहीच अंदाज बांधता येत नाहीये. कोण असेल हा साक्षीदार? राव बहादूर साहेब, केसरीकरांच्या मदतीला धावून आलेले हे कोण संस्थानिक असतील? आता संस्थानिक कोण आहेत, ते काय साक्ष देणार आहेत, यापेक्षाही महत्वाचं हे आहे की ते जे कोणी असतील त्यांना चाप बसायला हवा. आणि असा चाप की मनात आणलं तरी साक्ष देण्यासाठी त्यांना तोंड उघडता येता कामा नये. Mr. Burbay, I believe you should immediately find that individual. Bribe him, do whatever you can. Make sure that he stays out of this case. By hook or by crook. वकील साहेब म्हणतायत साम दाम दंडभेद काही वापरा, त्याला लाच द्या, काही करा. पण हा जो कोण संस्थानिक आहे
त्याला शोधून काढा आणि खटल्यापासून लांब ठेवा. इथे तुम्हाला वकील साहेबांचा दुभाषी म्हणून बसवला आहे असा समज आहे की काय तुमचा? माफी असावी. हा कोण संस्थानिक आहे ते आधी शोधावं लागेल. आज एक उभा राहिलाय, उद्या दुसरा सरदार उभा राहील, मग आपण काय करणार? छे छे, हे सगळं इथंच संपायला हवं आणि तो जो कोणी आहे ना त्याचं नाव समोर यायला हवं. आपण असं काहीतरी करायला हवं जेणेकरून हा जो कोणी सरदार आहे ना त्याला तर चाप बसायला हवाच, पण इतर लोकांनाही चाप बसायला हवा.